संकट आलं ना तर एकमेकांच्या मदतीला धावून जाणारा गाव. अख्ख्या पंचक्रोशीत असं गाव नव्हतं. अंगावर काटा एकदम असं दाखवलंय चित्रपट. आज ही लहानगी मुलं लय छान वाटलं. म्हणजे ही अशी घटना बघू वाटत नाहीये. एंडिंग लय अनएक्सेप्टेड होता. हा जो आता मूवी झाला आपला दाखवला तो रिअल गोष्टीमध्ये दाखवलेला आहे. तर असं वाटतं की थिएटर सगळ्यांनी बघावं. हा, ते अक्षय म्हात्रे दिलीप बोलून त्यांची ऍक्टिंग होती त्या चित्रपट. महाराष्ट्र शासनाने काय करायला पाहिजे, एक असं पोचलेलं गाव म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. एवढा पिक्चर असं बघून असे अंगावर काटे येत होते. तर नमस्कार मित्रांनो, जय एकविरा, शेखर पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजलेत 6:30 वाजलेत आणि चाललो आहे कुठे तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल कुठे चाललो आहे. इथे चाललो आहे आम्ही आमचे ऑफिसचे फ्रेंड्स मूवी बघायला. मराठी पिक्चर आहे आपला मालिन पिक्चर. तुम्हाला माहितीच असेल, काल रिलीज झालेला आहे 24 तारखेला, 24 जुलै 2024ला. तर कालच जायचं होतं, काल जायला टाईम नाही भेटला. आज तिकीट बुक केलं आहे. 7:30चा शो आहे कामोट्याला. तर चला दाखवतो तुम्हाला पिक्चर. आणि मालिनमध्ये जे इन्सिडेंट झालेलं, जी घटना घडलेली आहे, अतिशय वाईट अशी घटना घडलेली. भीमाशंकर येथे तो मालिन असं गाव होता. तो पूर्णपणे डोंगराच्या म्हणजे जमिनीच्या खाली गेलेला पावसाळ्यात. आणि अतिशय वाईट अशी दुर्घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये ती घडलेली. काहीतरी 30-31 जुलै 2014 का 15च्या दरम्यान होते ते. तर चला आता दाखवतो तुम्हाला, तिकडेच भेटूया मूवीमध्ये. हे बघा आमचे 2 पार्टनर, एक राम आणि एक श्याम. पाऊस बघा असलं डेंजर आलं. आणि त्याने गाडी पण चायचं माग घेत होता. गाडी डायरेक्ट टाकली खड्ड्यात. पाऊस आलेला आहे जोराने. अजून कामोडाला पोहोचायला बाकी आहे आणि थांबलो आम्ही. तिथं भिजलो. अशी छत्री आणलेले पाठी. पिक्चर बघायला चाललो. गाडीनं मागं टाकत खड्ड्यात टाकली गाडी. या खड्ड्यात टाकली. चला गाडी पार्क केली मस्त आहे की. माझ्यासोबत कोण होते बघा, मगाशी दिसलं नसेल, राहुल भाई आणि आपले ऑफिसमधले चैतन्य मडवी. तर मस्त की गाडी पार्क केली इथं. कसा पोहोचलो आम्ही के सिनेमाला. बघा के सिनेमा दिसतो का, के सिनेमा. इथं छत्री ठेवले बघा. हे बघ इथं छत्री ठेवले. असा आपला के सिनेमा. कुठे मालिनचं जाणार. मालिनचं बॅनर नाही लावलं आणि मालिनचं बॅनर नाही लिहिलं. मालिन पिक्चरचं तो आहे मोठा नाही का? मोठा नाही लावला. तोच आहे छोटा. मोठा बॅनर नाही मालिन पिक्चरचं. ते बघा इथं लावलं, छोटं दाखवत होता तिथं लावलं. हाच पिक्चर आम्ही बघायला चाललो. काल रिलीज झाला. चला भाई, ही खासियत आहे आमची. डायरेक्ट थिएटर आम्हीच चालू केला. कुठं पण बसा भाई, कुठं पण. अख्खा थिएटर बुक केलंय. कुठं पण बसू शकतं. राहुल इथं, मी इथं, चैतन्य तिथं. बघा कोण आहे का थिएटर मध्ये. बघा कुठलं बुक केलं नाव? हे पाठीमागची आहे ना. बस कुठं पण भाई, आपलाच थिएटर आहे. नाही येणार आहे. त्यांची असतील, आपण त्यांच्याशी सर तिकडं मस्त की ॲश पॅश, टेन्शन नाही भाई. कोणची कटकट नको काय नको. असा पिक्चर बघायला जरा बोलतात ना, तो काय बोलतात त्याला, VIP ट्रीटमेंट दिलं मी राहुलला पिक्चर बघायला.
चला आता थोडा चला चालू होणार पिक्चर मस्तपैकी VIP ट्रीटमेंट बघा कोणच नाही बघा चला जर संकट आलं ना तर एकमेकांच्या मदतीला धावून जाणारं गाव अख्ख्या पंचक्रोशीत असं गाव नव्हतं. प्रामुख्याने सार्वजनिक गुरांचा त्याच्या अंगावर काटा एकदम असं दाखवलंय चित्रपटामध्ये आणि तशीच घटना घडलेली आहे मालिंग गावात. अशा सोयी पूर्ण सुविधा मालिंग गाव डोंगराच्या आपल्या कुशीत गेलेला जो आज डोंगर या नवीन माळीण गावात 1967 आहेत. त्यांच्या म्हणजे सावली म्हणून त्या गावाला होता जो डोंगर त्याच डोंगराने त्यांना कुशीत घेतला आणि पूर्ण असं गाव नष्ट करून टाकलं. मायबापांना अतिशय अजूनही वाईट अशी दुर्घटना घडलेली होती आपली हरवलेली आणि मुलं पिक्चर बघल्यावर ना एकदम असं अंगावर काटा येतो. बघा आमची माणसं आज ही लहानगी मुलं उद्याचे शिल्पकार म्हणून उदय आता असतात. बघा कसे वागतात. मनात वादळ घुमिरत असतानाही आभाळाला गवष्टी घालण्याचं शिक्षण इथले शिक्षक तर आपण बोलूया मोठ्या झालेल्या लहान ज्यांनी वयात picture बघितला जबाबदारीचं त्यांच्याशी. ओझं अंगावर घेऊन तर बघा आता थिएटरमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू. कसा वाटला त्यांना कसा वाटला पिक्चर तुम्हाला हा हा कसा वाटला पिक्चर लय छान वाटला. कसं काय काय समजलं तुला पिक्चर मध्ये मलाच नाही माहित. काहीतरी बघितलं असेल ना हा बघितले. खूप अशी वाईट घटना घडली होती ना. तर अजून आहेत थिएटरमध्ये आलेले त्यांना विचारू कसं वाटलं आता मस्त मूवी होता. काय सांगू शकाल एंडिंग लय अनएक्सेप्टेड होता हा पण मूवी एक नंबर होता. पण काय सांगू शकाल या मूवी बद्दल म्हणजे आणि जी अतिशय वाईट अशी घटना घडलेली त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही नक्कीच झालं. असं बघून तसं वाटतं की आता ज्या डोंगर ठिकाणी घर आहेत ना गाव आहेत ना ते गाव पुनर्वसित केली पाहिजेत कारण गरजेचं आहे कारण काळानुसार बदलणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण हे आता जर झाले रिअल मधलं आहे की जो आता मूवी झाला आपला दाखवला तो रिअल गोष्टीबद्दल दाखवलेला आहे. तर असं वाटतं की थिएटर सगळ्यांनी बघावं आणि शासनानं पण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्या गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनानं की पटकन जे डोंगर साईडला घर आहेत त्यांना पुनर्वसित करून त्यांना असं व्यवस्थितपणे एकदम जाळी वेळी बांधून डोंगरांना ती तशी सुरक्षा असावी असं तर काहीतरी शासनानं हे केलं पाहिजे. ते शक्यतो जरी माती डासली तरी पूर्ण डोंगर डासू येणार नाही खाली. ना तेच मला पण तेच वाटतंय. ही घटना ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. निसर्गाच्या देवाच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही जी घटना झाली त्याला. पण ही अशी घटना घडायला नाही पाहिजे शक्यतो. जे निसर्गाच्या म्हणजे डोंगराच्या बाजूला जी घरं आहेत त्यांना मला तर वाटतं महाराष्ट्र शासनाने काय करायला पाहिजे अगोदरच पावसाला वगैरे सुरू व्हायच्या अगोदरच त्यांचं कुठंतरी स्थलांतर करायला पाहिजे. काहीतरी त्यांना वेगळं असं सेपरेटली म्हणजे जेणेकरून काय होऊ नाही शकत. कारण की पावसाळ्यामध्ये काय पण आपण म्हणजे ऐकतो घटना घडलेल्या. अशीच एक मालिंग गावाची एक घटना आपण बघितली. आपण सतत बघितली. आपण लाईव्ह बघत होतो तेव्हा आणि त्याच्यावर हा चित्रपट आपले
या चित्रपटात माझे खास जे निर्माते आहेत ते माझे खास आहेत, अक्षयदादा म्हात्रे. त्यांच्या याच्यानुसार मी चित्रपट बघायला आलो खास करून. तर त्यांची देखील ऍक्टिंग अशी छान अशी होती या चित्रपटात. ते लहान पोरगाला आणि त्या लेडीजला बाईला काढलं बघा ते खाली जाऊन, हा ते अक्षय म्हात्रे. दिलीप बोलून त्यांची ऍक्टिंग होती त्या चित्रपटात. अतिशय चांगली छान मस्त ऍक्टिंग केली त्याने. आणि खूप अशी दुर्दैवी घटना घडलेली, असं व्हायला नाही पाहिजे. बस माझं सरकारला एवढंच मागणं आहे की पावसाळ्याच्या अगोदर बोला का 2 महिन्यापुरता बोला, कुठेतरी स्थलांतर करायला पाहिजे. असे जे डोंगराच्या आजूबाजूला घरं आहेत ते, कारण की मालीन हा डोंगराच्या बाजूलाच गाव होतं आणि डोंगर त्याला सावली देत होतं, पण निसर्गाने आणि त्याच डोंगराने त्यांना कुशीत घेतलं. अतिशय अशी वाईट घटना अक्षरशः बघताना अंगावर काटे येतात आणि डोळ्यातून पाणी येतोय. तर अजून ताई आहेत आपल्यासोबत. काय बोलाल, कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं? म्हणजे ही अशी घटना बघू वाटत नाहीये, नाहीच वाटत, बरोबर वाटत नाही बघताना पण. कारण की हे काहीतरी अगोदरच शासनानं केलं पाहिजे, प्रत्येकाला सेफ्टी ठेवलं पाहिजे. बरोबर. चला तर मित्रांनो, बघा या तुम्ही मालिम पिक्चर बघायला. मी प्रेक्षकांशी देखील जे आलेले त्यांच्याशी देखील संवाद साधला. अतिशय म्हणजे अंगाला काटा येणार आहे. तुम्ही या पिक्चर बघायला आणि कसं वाटतंय नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कोणता नाही बघा इकडं. तर बघा आता थिएटरमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू. कसा वाटला त्यांना, कसा वाटला पिक्चर तुम्हाला? हा कसा वाटला पिक्चर? छान वाटलं. कसं काय काय समजलं तुला पिक्चर मध्ये? मलाच नाही काहीतरी बघितलं असेल ना? हा बघितले. खूप अशी वाईट घटना घडली होती ना. तर अजून आहेत थिएटर मध्ये आलेले, त्यांना विचारू कसं वाटलं. आता मस्त मूवी होता. काय सांगू शकाल? एंडिंगला अनएक्सेप्टेड होता, हा, पण मूवी एक नंबर होता. पण काय सांगू शकाल या मूवी बद्दल, म्हणजे आणि जी अतिशय वाईट अशी घटना घडलेली त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? नक्कीच असं बघून तसं वाटतं की आता ज्या डोंगर ठिकाणी घर आहेत ना, गाव आहेत ना, ते गाव पुनर्वसन केली पाहिजे. कारण गरजेचं आहे, कारण काळानुसार बदलणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण हे आता जर झाले रिअल मधले की जो आता मूवी झाला आपला दाखवला तो रिअल गोष्टीबद्दल दाखवलेला आहे. तर असं वाटतं की थिएटर सगळ्यांनी बघावं आणि शासनानं पण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपल्या गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र शासनानं, की पटकन जे डोंगर साईडला घर आहेत त्यांना पुनर्वसन करून त्यांना असं व्यवस्थितपणे एकदम जाळी वेळी बांधून डोंगरांना ती तशी सुरक्षा असावी. असं तर काहीतरी शासनानं हे केलं पाहिजे. ते शक्यतो जरी माती डासली तरी पूर्ण डोंगर डासू येणार नाही खाली ना. तेच मला पण तेच वाटतंय. ही घटना ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. निसर्गाच्या देवाच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही जी घटना झाली त्याला. पण ही अशी घटना घडायला नाही पाहिजे शक्यतो. जे निसर्गाच्या म्हणजे डोंगराच्या बाजूला जे घरं आहेत त्यांना मला तर वाटतं महाराष्ट्र शासनाने काय करायला पाहिजे, अगोदरच पावसाला वगैरे सुरू व्हायच्या अगोदरच त्यांचं कुठंतरी स्थलांतर करायला पाहिजे. काहीतरी त्यांना वेगळं असं सेपरेटली, म्हणजे जेणेकरून काय होऊ नाही शकत. कारण की पावसाळ्यामध्ये काय पण आपण म्हणजे ऐकतो घटना घडलेल्या. अशीच एक मालीन गावाची एक घटना आपण बघितली, आपण सतत बघितली, आपण लाईव्ह बघत होतो तेव्हा. आणि त्याच्यावर हा चित्रपट या चित्रपटात माझे खास जे निर्माते आहेत ते माझे खास आहेत, अक्षयदादा म्हात्रे. त्यांच्या याच्यानुसार मी चित्रपट बघायला आलो खास करून. तर त्यांची देखील ऍक्टिंग अशी छान अशी होती या चित्रपटात. ते लहान पोरगाला आणि त्या लेडीजला बाईला काढलं बघा ते खाली जाऊन, हा ते अक्षय म्हात्रे. दिलीप बोलून त्यांची ऍक्टिंग होती त्या चित्रपटात. अतिशय चांगली छान मस्त ऍक्टिंग केली त्याने. आणि खूप अशी दुर्दैवी घटना घडलेली, असं व्हायला नाही पाहिजे. बस माझं सरकारला एवढंच मागणं आहे की पावसाळ्याच्या अगोदर बोला का 2 महिन्यापुरता बोला, कुठेतरी स्थलांतर करायला पाहिजे. असे जे डोंगराच्या आजूबाजूला घरं आहेत ते, कारण की मालीन हा डोंगराच्या बाजूलाच गाव होतं आणि डोंगर त्याला सावली देत होतं, पण निसर्गाने आणि त्याच डोंगराने त्यांना कुशीत घेतलं. अतिशय अशी वाईट घटना अक्षरशः बघताना अंगावर काटे येतात आणि डोळ्यातून पाणी येतोय. तर अजून ताई आहेत आपल्यासोबत. काय बोलाल, कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं? म्हणजे ही अशी घटना बघू वाटत नाहीये, नाहीच वाटत, बरोबर वाटत नाही बघताना पण. कारण की हे काहीतरी अगोदरच शासनानं केलं पाहिजे, प्रत्येकाला सेफ्टी ठेवलं पाहिजे. बरोबर. चला तर मित्रांनो, बघा या तुम्ही
मालिन पिक्चर बघायला. मी प्रेक्षकांशी देखील जे आलेले त्यांच्याशी देखील संवाद साधला. अतिशय म्हणजे अंगाला काटा येणार आहे. तुम्ही या पिक्चर बघायला आणि कसं वाटतंय नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कोणतं नाही बघा इकडं आपल्या चालू. हा तर आता राहुल माझ्यासोबत होता आणि चैतन्य होता. कसं वाटलं मूवी बघून, काय वाटलं? अंगावर शहारे येणारा पिक्चर होता. एक असं वसलेलं गाव म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. आणि असं वसलेलं गाव एकदम नाही असं म्हणा अंगावर काटायचं. खरंच मस्त मूवी बनवला. खूप काही शिकण्यासारखं आहे याचं. थँक्यू. तू काय बोलतोय चैतन्य? बोलायला असे शब्द नाहीत. एवढा पिक्चर असं बघून असे अंगावर काटे येत होते. तिकडचे दृश्य बघूनच एकदम बेकार म्हणजे वाईट वाटत होतं त्या सर्व लोकांसाठी जे गरज कोसळली म्हणजे डोंगर सर्व कोसळलं त्यांच्या गावावर. अतिशय एकदम अशी घटना असं बोलता येईल, एकदम वाईट. तुम्ही पण एकदा बघा पिक्चर. मस्त पिक्चर आहे. त्याला स्क्रीन भेटत नाही मे बी सर्व ह्यांना थिएटरला. शो जास्त अवेलेबल नाहीत पण जिथे शो असेल तिथे जाऊन नक्की बघा तुम्ही. मस्त पिक्चर आहे. तर मित्रांनो, आपण आतमध्ये पण जे होते प्रेक्षक बघायला आले त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट साधला. म्हणजे त्यांच्याशी पण चर्चा केली. त्यांनी पण अतिशय म्हणजे दुःखच व्यक्त केलं मूवी बघताना. तर नक्कीच तुम्ही पण देखील जाऊन बघा कसं मूवी आहे आणि कशी दुर्घटना घडलेली ती आपण लाईव्ह देखील बघितलेली आहे. एक 30 जुलै 2014 रोजी ही घटना घडलेली. तर बघूया. या म्हणजे मनाला तर वाटतंय की जावं तिकडं. कसं काय आहे आताच म्हणजे कसं बनवलं आहे ते मालिन वगैरे. तर बघूया. भेटलं जायला टाईम तर आम्ही नक्कीच मालिनच्या त्या एरियाला तिकडे त्या गावाला नक्कीच व्हिजिट देऊ. आणि हा ब्लॉग इथे मी एंड करतो आहे. थोडासा छोटासा ब्लॉग झाला आहे पण त्याच्यामध्ये भरपूर अशी म्हणजे बोलतात ना भरपूर असे काय बोलतात प्रसंग या ब्लॉगमध्ये म्हणजे एक मालिन चित्रपटाचं मी दाखवतोय. नक्कीच आपला व्हिडिओ बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बघितल्यानंतर कमेंट द्यायला विसरू नका.